हॅलो मित्रांनो, आज मी रात्रीचे 2 वाजले तर मला उठवून आणलं मित्रानं इकडं भट्टी झाकण्यासाठी. कारण आभाळ लय आलं होतं. मला फोन केला. मी लय झोपलेलो होतो, झोप लागलेली होती मला. मला फोन लावला त्यानं. म्हणला चल, म्हणला भट्टी झाकून येऊ. तर म्हणला लय आभाळ आले, म्हणला थेंब थेंब यायला लागले, तर चल जाऊ म्हणला. एकट्याला मला काय भेव वाटत आहे म्हणला अंधारामध्ये. तू बी चल म्हणला सोबत. एकाला दोघं असल्यावर भेव ही होत नाही. दोघाकडून दोघं झाकून घ्या येते पटकन. मी म्हणलं वरी आतडलेली आहे का भटीवर पन्नी? हो म्हणला वरी टाकून दिलेली आहे म्हणला, फक्त वाढायची म्हणला. तू इकडून वड, मी पलीकडून वडतो वरी जाऊन. बरं म्हणलं जा मग म्हणलं. वरी जाऊन तू ढकल फक्त, मी इकडं अडकलेली मी काढतो. बरं म्हणला तू इकडलेली अडकलेली काढ म्हणला. मग आम्ही दोघंजण मिळून झाकायला लागला होता. भट्टी बी पेटवून दिलेली होती खालून. एकच दिवस झाला होता भट्टीला पेटवून, म्हणजे रात्रीच पेटवलेली होती 4-5 वाजायला. आणि आता आम्ही 2 वाजायला झाकाय गेला होता. तर इथं भट्टी पण अडकली होती, त्याच्यामुळं ती झाकाई नाही गेली. त्यानं वरी गेला, पुन्हा ती अडकलेली काढायला लागला होता. तर मी इकडली काढली. मग त्याला म्हणायला लागलो होतो मी, कशी अडकविलीच पन्नी? तिला अडकून बसली होती, त्याच्यामुळं ती वरीच हे पन्नीलाच झटायला लागला होता. मग मी इकडून काढली पन्नी, तर पुन्हा थोडी ढिली झाली. पुन्हा इकडं ओढली अलीकडं. ती वरीच होता, ती दिसना गेला. अंधार लय गुडूप होता इकडं भटीवर. ही अर्धी झाकली होती मी, अर्धी त्या इकडून राहिली होती झाकायची. मग त्यानं म्हणला इकडून ओढ पन्नी. मग त्यानं सोडली वरून. मी इकडून ओढलेली अशी ओढली. मग आली झाकत झाकत पन्नी. कारण आभाळानं भिजलं की ती इटा सगळ्या हिवून जातात, त्याच्यामुळं झाकावं लागते. चिखलच होत आहे त्या इटाचा, भिजले वाळलेल्या इटा असतात तर त्याच्यामुळे लय लवकर चिखल होत आहे. ती वरीच अडकला होता. म्हणलं कुठून उतरतो सा? म्हणला इकडला कोपरा झाकूत म्हणला, इकडं थोडं वड म्हणला, इकडला कोपरा राहायला लागलाय, तुला दिसना गेला अंधारानं, अलीकडे ये. मग आलो अलीकडे, दिसला मला कोपरा. मग मी अशी पन्नी ओढली. ती पन्नीचा आवाज लय खाडखोड व्हायला होता, म्हणून मी रेकॉर्डिंग अशी व्हॉइस रेकॉर्डिंग केली. मित्रांनो, मला सपोर्ट करा. तुम्हाला ही उद्याच्याला दाखवतो ही भट्टी कशी झाकली होती आम्ही, किती उंच होती, किती हाईट होती हिची, हे सगळे मी दाखवतो तुम्हाला. वरी अडकाला होता. म्हणला कुठून उतरू? मी म्हणलं तिकडून उतर पलीकडून. बरं म्हणला, याच्यावर इटा ठेवतो 2-4 आणि उतरतो म्हणला. बरं म्हणलं उतर. म्हणलं हवा काय सुटली नाही म्हणलं तेवढी, तर काय इटा ठेवायची गरज नाही म्हणलं, राहू दे म्हणलं. नाही म्हणलं ठेवतो थोडी, एखादी हवा आली तर निघून जाईल. ही भट्टीचा जोर सगळा इकडं माझ्या अंगावर तोंडावरच यायला लागला होता. खालून निघायला होता. खालूनच पेटवली होती अगोदर. खालूनच धूर निघत आहे. खाली सगळं इस्तू दिसतंय सगळा. आज नाही दिसायचा, एखाद्या दिवशी दाखवतो इस्तू कसा दिसतंय, आर कसा दिसतंय भट्टीचा. ही धूर बघा कसा मारायला, माझ्या तोंडावर धूर यायला लागलाय. मग मी थोडं अलीकडे यायला लागलो होतो. तर म्हणला मी उतरतो इकडून, थांब जरा, जाऊ नको पलीकडं, तू थांब इथंच. बरं म्हणलं मी थांबतो. तरी मी बोलायला लागलो होतो त्याला, हो इथंच आहे म्हणलं, मी जाणार नाही म्हणलं मी कुठं. तर ही भट्टी झाकली आम्ही. म्हणलं हवा नाही सुटली म्हणलं, काही गरज नाही म्हणलं ह्याच्यावर इटा फिटा ठेवायची, काही गरज नाही. बरोबर मित्रांनो, रात्री भट्टी झाकलेली मी आता दाखवतो तुम्हाला. कालच पेटवली होती भट्टी, ती पण लय धूर यायला लागला होता. रात्री काय दिसना गेली ती आम्ही कशी झाकली होती. बघा तुम्हाला दाखवतो. ही भट्टी झाकली, रात्री पेटवून दिली होती सगळी, वरून झाकली. इकडून तोडा फिडा रचला होता पक्क्या मालाचा, त्याच्यामुळं काय इकडे भिजलं तरी पाणी जात नाही मधी. ह्याच्यातून काल पेटवून दिली होती भट्टी. 2 मोहऱ्या सोडल्या होत्या. इकडे एक मोहरी आहे, इकडे एक मोहरी आहे. काल पूजा केली ती, पेढे वाटले होते मालकानं. काल झाकली होती आम्ही. हे रात्री चवाळ ओढलं होतं मी, इथं 2 जण आला होता आम्ही, असं चवाळ ओढलं होतं. ही भट्टीवर एवढा मोठा चवाळ आहे. एवढी मोठी भट्टी आहे. चवाळ फिवाळ ओढलं होतं मी इकडून अलीकडून. रात्री काय दिसना गेलं तर पेटवून दिलेली होती भट्टी. धुरीकडून खालून निघायला होता ह्याच्या, ती अशी झाकली होती आम्ही दोघांना. त्यानं पलीकडे इटा हे ठेवल्या होत्या सगळ्या. पुन्हा मग मला ठेवतो इटा, राहू दे थांब जरा 2 मिनटं. मग इटा फिटा ठेवल्या पलीकडून. ही मला हवा सुटल, ही झाकली अशी तयार राईटपैकी आम्ही. पुन्हा इथून मी इकडं 2 जण आम्ही गेला. रात्री भेव वाटायला होतं, इकडं अंधार गुडूप, लाईट फिट काय नसती या, त्याच्यामुळं
एकाला दोघं असल्यावर काय वाटत नाही. चला जायचंय आता. कोथिंबीर फिथिंबीर आणावी भाजीला. चिकन आणलंय. कोथिंबीर फिथिंबीर आणून द्यावी. ऐकूला आता वाजले 5 संध्याकाळचे 5 वाजून 5-6 मिनटं झाली. तर आता जायलो घरी. गाडीवर जावं लागेल. कोथिंबीर ही आणून द्यायची. का मुसाबाई? धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल. मला फॉलो म्हणजे सबस्क्राईब लाईक करा. काय वाटलं तर कमेंट करा. मी असे व्हिडिओ रोज बनवणार आहे.